रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या व्लॉगचा तिसरा दिवस आहे आणि आपली दिंडी चाकणकडे मार्गस्थ झालेली आहे। पहिल्या चहा नाश्त्याची सोय आपल्याला हॉटेल आकाश या ठिकाणी होती। आम्ही हॉटेल आकाश या ठिकाणी पोहोचलो। बघतोय तर काय, हाती मेरा साथी, मस्तपैकी हाती सोबत फोटो काढले। हातीला म्हटले मी तुझा मित्रचे, मला काय मारू बिरू नको। त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या। हाती म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही महाराज, रोज येत जा। म्हटलं ठीक आहे येत जाऊ। विपुल महाराजांना म्हटलं आमचा चांगला झकास फोटो घ्या। विपुल महाराजांनी फोटो घेतला। फोटो घेतल्याबरोबर लोकांनी पाहिलं, अगो बाबू हा तर फोटोग्राफर आहे चांगला मस्तपैकी। लोकांनीही त्याच्याकडून फोटो बिटो काढून घेतले। मग विपुल महाराज म्हटले आता माझी तर झोप झाली नव्हती, मी लेट उठलो, मी काय आंघोळ केली नाही। मग विपुल महाराज गेले बाथरूमला आणि ब्रश करून लागले। ब्रश केल्यानंतर त्यांनी मस्त की आंघोळ केली आणि आंघोळ केले आम्हाला रामकृष्ण हरी म्हटले। म्हटलं आता रामकृष्ण हरी घ्या छान, चला आपल्या मार्गी। मग आम्ही निघालो चाकणच्या दिशेने। मग आम्ही घाटातून उतरायला लागलो। मस्त की काकडा भजन चालू होतं, मस्त सर्वजण काकडा भजन म्हणत होते। आणि मग आम्ही पोहोचलो घाट्याच्या पायथ्याशी। आम्हाला त्या ठिकाणी पोहेचा नाश्ता होता आणि चहा होता। सर्वजण मस्तपैकी बसले, पोहे खात होते। विपुल महाराजांनी पोहे खाऊन मस्त ढेकर दिली। म्हटले आता चला आपल्याला पुढे जायचे। म्हटलं काही हरकत नाही। मग आम्ही पुढे डायरेक्ट सिद्धेश्वराच्या मंदिराच्या तिथे गाडी लावून रिटर्न आलो आणि मग परत दिंडीसोबत पायी आलो। सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचल्याबरोबर सर्व मंदिरामध्ये दर्शन घेतलं सिद्धेश्वर देवांचं। आणि मग काळे मामाला म्हटलं अहो उडी नका मारू। बरं काळे मामा म्हटले काही हरकत नाही। मग इकडे मस्त की पाणी बिनी होतं, पाण्यात मासे होते, बघून एकदम अतिशय आनंद झाला। मग नंतर किसन नानाला म्हटलं किसन नाना कसं काय वाटतंय? किसन नाना म्हटले लय भारी वाटतंय। शनीने तर पार हातच वर केले। मग इकडे पाहतो काय, एक माणूस तर उडी मारायच्या विचारत होता। त्याला म्हटलं अरे उडी मारू नको, तुला अजून जागायचंय। मग आम्ही आलो भाम या ठिकाणी। भाम या ठिकाणी आमचं दरवर्षीप्रमाणे रिंगण असतंच आणि रिंगण करून आम्ही सर्वजण ज्ञानोबा तुकोबारायांच्या भजनावरती डोलायला लागलो। विपुल महाराजांनी अतिशय उत्कृष्ट असा ठेका धरला आणि सर्वजण ठेक्यातच डोलू लागले। मग जेंठेकरांनी अतिशय उत्कृष्ट ताल धरला आणि किसन्नाने अतिशय उत्कृष्ट प्रकारे नाचू लागले। सर्वांनी सगळ्या या रंगामध्ये रंग मिळवला आणि मंत्रमुग्ध होऊन सर्व ज्ञानोबा तुकोबारायांच्या भजनामध्ये दंगू लागले। इकडे बघताय तर काय, आमचे कार्याध्यक्ष तर पार बसल्या बसल्या झोपी गेले। नाही हाय जागे आहे। मग नंतर आम्ही चाकणवरून गाडी लावून रिटर्न रिक्षामध्ये आलो। रिक्षामध्ये असं पार एकदम गर्दी असल्या कारण आम्ही मागे बसलो आणि इथं पाहतोय तर काय, ह्या दिंडीत तर ताशा वाजत होता। म्हटलं काही हरकत नाही, चला याच्या मागच आमची दिंडी येत होती। मग आम्ही दिंडीला मिळालो आणि दिंडी सोबत चाललो। सुभाष नाना म्हटले चला लवकर पोरांनो, आपली दिंडी आलेली आहे। मग आम्ही निघालो मस्तपैकी दिंडी सोबत पायी करत। मग बघतोय तर काय, नवनाथ नाना पखवाज वाजवायला बसले होते। नवनाथ नानांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी पखवाज वाजवला। मग आम्ही चाकणच्या थोडा अलीकडे आम्हाला चहा नाश्ता होता। पाहतो तर काय, इथे विठ्ठलाची अवघा रंग एक झाला म्हणून एकदम अतिशय उत्कृष्ट प्रकारे रांगोळी काढली होती। म्हटलं चला आता पाण्यासारखं पुण्य करूया। मग 4-5 पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि माझ्याच गाडीत नेऊन ठेवल्या। मग या ठिकाणी पाहतो काय, सुखदेव नाना तर मस्त केळ खात होते। म्हटले बाळा खायचं का? म्हटलं अहो नको। मग त्यांनीच डायरेक्ट अख्खं केळ खाऊन घेतलं। म्हटले अरे होय तिकडे, आता मा व्हिडिओ नको काढू। पाहतो तर काय, इथे छोटा एक वारकरी आणि छोटीशी वारकरीण या ठिकाणी तयारच होती। मस्त की त्यांचाही व्हिडिओ काढला। त्यांना म्हटलं तुम्हालाही फेमस करतो। त्यालाही काही कळालं नाही। तो म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही महाराज। मस्तपैकी तो देखील टाळ वाजू लागला आणि छोटी वारकरी त्याच्याकडे पाहू लागली। मग या ठिकाणाहून आम्ही मार्गस्थ होत असताना त्या ठिकाणी प्रेमकुमार म्हटले आता सत्कार तर झालाच पाहिजे। सत्कार वगैरे केला, मस्त की फोटो वगैरे काढले। छोटे वारकरी त्या ठिकाणी आले आणि विनेकरी बाबांसोबत फोटो झाला। मग आम्ही मार्गस्थ झालो आमदार साहेब गोरे यांच्या बंगल्याकडे निवासस्थानीसाठी। मग आता पाहतोय तर काय, आमचे चोपदार बाबा तो खूप दमले होते। ते तर पार ट्रॅक्टरवरतीच चढले। म्हटलं आहोत पायी चला, लोकांना बघा। म्हटले नाही नंतर बघू, आता मी दमले। म्हटलं काही हरकत नाही। मग आम्ही पोहोचलो आमदार साहेब गोरे यांच्या बंगल्यावरती मुक्कामाच्या ठिकाणी। इथे मस्तपैकी हरिपाठ चालू होता। विपुल महाराजांनी अतिशय उत्कृष्ट ठेका धरला आणि सर्वजण हरिपाठामध्ये नाचू लागले। नाचता सर्वांचा अवघा रंग एक झाला आणि सर्वजण हरिपाठामध्ये तल्लीन होऊन नाचू लागले। विनेकरी बाबा मस्तपैकी उभे राहिले, चोपदार बाबाही उभे राहिले आणि मग सर्वजण नाचू लागले, डोलू लागले। आम्ही मस्तपैकी हरिपाठाचा आनंद घेत सर्वजण या ठिकाणी नाचत होतो। एवढं भारी आम्ही नाचत होतो। विपुल महाराज म्हटले मला पण नाचायचंय। म्हटलं काही हरकत नाही। लगेच विपुल महाराज उठले आणि दुसरे पखवाजवादक पखवाजावरती बसले। मग याच ठिकाणी आमचा ब्लॉग या ठिकाणी संपतोय। भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये। असंच प्रेम राहू द्या।